आज आहे 30 नोव्हेंबर 2024. आजच्या दिवशी आमच्या फॅमिलीमध्ये एक छान अशी घटना, एक इव्हेंट घडलेला आहे. ते म्हणजे माझ्या मोठ्या भावाला मुलगी झालेली आहे आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत. कारण की आमची जी फॅमिली आहे म्हणजे साऊंड फॅमिली, त्या पूर्ण फॅमिलीमध्ये मुलंच जन्माला येतात जास्त. म्हणजे आमचा जो जीन आहे तो मेल डॉमिनंट थोडा असा आहे. कारण की बघा सगळ्यांना मुलंच होत असतात, पण फर्स्ट टाइम इतक्या वर्षानंतर फर्स्ट बोर्न चाइल्ड हा मुलगी झालेली आहे आणि सर्व खुश आहोत. म्हणजे माझे पप्पा, आई, भाऊ, बहिणी, एकदम छान असं आनंदाचं वातावरण आहे. सध्या माझा भाऊ आणि बहिणी हॉस्पिटलमध्ये आहेत. मी घरी आहे आणि माझी आई हॉस्पिटलला जायला निघाली आहे. मला घरी थांबावं लागतं कारण की माझे पप्पा आजारी असतात. त्यांचं कोण ना कोण लागतं आणि ते चालू करू शकत नाहीत. त्याच्यामुळे मला घरी थांबावं लागतं. तर मी नक्कीच आज किंवा उद्या जाईन, जसा वेळ मिळेल तसा. मी 1 वर्षापासून जिम डाएटवर आहे. जिम डाएट ॲज इन मी थोडं वेट लूज केलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट आधी मी 90 केजीचं होतो आणि आता 64-63चा आहे. तर 1 वर्षापासून मी थोडासा वेट लॉसवर आहे. त्याच्यामुळे मी शुगर पूर्णपणे गिव्ह अप केली होती. पण आता काय माझं सुटलं आहे ते डाएट. फक्त मी शुगरच बंद केली आहे. पण आजचा एक चांगला दिवस आहे. एवढं चांगलं इव्हेंट आहे. त्याच्यामुळे आज मी फायनली चॉकलेट खाल्लं. तुम्हाला दाखवतो मी. हे जे चॉकलेट आहे कोणतं डेअरी मिल्कचं, आय डोंट नो काय आहे ते. आणि ते एक खाल्लं. प्लस मी बर्गरसुद्धा मागवले होते माझ्यासाठी, पप्पांसाठी. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, या चॅनलवर मी अधोरेखित नावाचं पॉडकास्ट चालू केलेलं आहे. समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल पॉडकास्ट बघण्यामध्ये, मराठी पॉडकास्ट, तुम्ही माझी जी प्लेलिस्ट आहे अधोरेखित नावाची ती बघू शकता. छान छान असे टॉपिक्स असतात. म्हणजे 2 हॉरर पॉडकास्ट वगैरे टाकले आणि लोकांना खूप जाम आवडले आहेत. ऑलमोस्ट एकावर 12,000 व्ह्यूज गेलेत आणि खरंच खूप छान मला वाटतं. आणि मी अजून असेच हॉरर पॉडकास्ट आणणार आहे आणि खूप चांगले चांगले आयडियाज आहेत डोक्यामध्ये, ते एक्झिक्यूट करणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. मी मोटो व्लॉगिंगसुद्धा चालू करणार आहे. म्हणजे मी आता रिसेंटली आता नाशिकला जाऊन आलो बाईकवरनं. प्लस मी माझी चांगलं ऑडिओ सिस्टम आहे, कॅमेरा आहे, छान असं मोटो व्लॉगिंगचं पूर्ण सेटअप आहे. तुम्ही आता ट्राय करेन मोटो व्लॉगिंगसुद्धा टाकायचा, पण डोंट एक्सपेक्ट टू मच, कारण की मी जास्त काही टाकणार आहे मोटो व्लॉगिंगमध्ये. फक्त आता रिसेंटली आता मी गोवा राईडसुद्धा करणार आहे माझ्या एका फ्रेंडसोबत. मोटो तुम्ही कदाचित लवकर असणार. आणि त्याच्यानंतर माझी एक मोठी राईड आहे उदयपूरची, तीसुद्धा मी कदाचित ट्राय करेन फेब्रुवारी-मार्चपर्यंत करायचा. सो या, जर तुम्हाला मोटो व्लॉगिंगसुद्धा आवडते बघायला, जर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. असं तर माझ्या भावाचा फोन आला होता की तो आता घरी येतो आहे, म्हणजे त्याचं काहीतरी काम आहे ऑफिसचं, आणि त्याच्यामुळे मला थोडासा टाईम फ्रेम मिळणार आहे मला जायचं तिकडे. तर मी आता जाईन तिकडे 1-2 तासासाठी आणि बेबीला बघेन मी. मला खरंच खूप असं एक्साइटमेंट आहे मला जायची. कारण की आता सध्या मी जस्ट तुम्हाला सांगितलं की माझे पप्पा आजारी असतात, त्यांच्याजवळ कोण ना कोण लागतं, त्याच्यामुळे मी घर सोडू शकत नाही. पण आता चान्स भेटला आहे आज जायचा. सो मी आज जाणार आहे तिकडे आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे. सो आता मी निघालो आहे माझ्या घरातून तिकडे जायला, म्हणजे नर्सिंग होममध्ये. नर्सिंग होमच बोलतात की काय वेगळं बोलतात, आय डोंट नो. मे बी नर्सिंग होमच बोलत असेल, कारण की मॅपवर तर मी तेच टाकलं आहे, नर्सिंग होम. जस्ट झालं मला 1 तास येऊन इकडे. म्हणजे मी रूममध्ये बसलो आहे. तर बेबी आता सध्या बाहेर, म्हणजे तिला खायला घेऊन गेलेत आणि ते माझी वहिनी इथे झोपली आहे. आणि ती पण थोडं खाते, म्हणजे इथे थोडे आराम करते. तिने मला स्पेसिफिकली सांगितलं की तिला कॅमेरा घेऊ नको. आणि ती आता हसू पण शकत नाही, ते हसलं तिला पेन होत आहे. हा बेबीचा पाळणा आता, म्हणजे सध्या तिला बाहेर घेऊन गेलेत जेवण भरवायला, म्हणजे तिचं जे फूड असेल ते. आणि हा रूम आहे पूर्ण. सध्या तर मी कोणाचाच फेस दाखवू शकत नाही, बेबीचा पण आणि माझ्या बहिणीचं पण नाही. पण लवकरात लवकर आपण फेस रिव्हील करूया. मी आता निघतो थोड्या वेळामध्ये, कारण की माझा भाऊ आणि माझी मम्मी येणार आहे इकडे, त्याच्यामुळे मला निघावं लागेल. ठीक आहे. बेबी इथे सध्या आली आहे. मी फेस नाही दाखवणार बेबीचा, ब्लर केलं थोडं मी फेस. म्हणजे ते आता जस्ट बाहेर गेली होती, म्हणजे तिच्या फूडसाठी. म्हणजे ते सिस्टर्स तिला बाहेर घेऊन गेले होते आणि ते तिची आई इथे झोपली आहे, बोलर टाइमपास करते. फेस नहीं आएगा, बोले पे टाइमपास कर रही है थोड़ा. ॲक्च्युली माझी वहिनी महाराष्ट्रीयन नाही आहे, ती ओडिसाची आहे. तर तिला मराठी बोलता येत नाही, तिला समजते पण, है ना. बोलता पण येते मला. आवाज नहीं आएगा, माइक नहीं है ना. अभी वो जो अच्छा, मैंने क्लिपली बोला हुई. अभी उसने जो
ती आता काय बोलली ना ते रेकॉर्ड झालं नसतं, झालं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली मी थोडं आता मोटोलॉग सुद्धा करवतो मी, म्हणजे तिकडे आता हॉस्पिटलला गेलो ना तिकडे मोटोलॉग सुद्धा म्हणजे मोटोलॉग करत गेलो होतो. पण ते अनफॉर्च्युनेटली ऑडिओ चांगला रेकॉर्ड नाही झाला, म्हणजे मला माईकचं थोडं ॲडजस्टमेंट करावं लागेल. त्याच्यामुळे मी आता व्लॉग एंड करतोय. आणि छान असं व्लॉग केला होता मी, म्हणजे तिकडे जायला मला अर्धा तास लागलेला गोरेगावला जायला आणि येताना अर्धा तास. सो असं मस्त कॉन्टेंट मी असं बोललेलं छान असं एकदम मोटो व्लॉगिंगमध्ये. तर ते ॲक्च्युली मी खूप वर्षानंतर मोटो व्लॉगिंग चालू केलेलं. आधी मोटो व्लॉगिंग चालू केलेली, पण ते मी सगळे व्हिडिओज प्रायव्हेट केले, कारण की ते एकदम क्रिंज वाटत होतं आणि एकदम चांगला कॅमेरा अँगल सुद्धा नव्हता. पण हा कॅमेरा मस्त एकदम, ह्याच्याने मस्त असा मोठा गोप्रोसारखा व्ह्यू होतो. तर त्याच्यामुळे छान असं वाटत होतं, पण अनफॉर्च्युनेटली माझा तो ऑडिओ चांगला रेकॉर्ड नाही आला. त्याच्यामुळे आता मी व्लॉग एंड करतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्लॉग्स आवडला असेल आणि ह्याच्यापुढे अजून सुद्धा व्लॉग्स येतील, कदाचित मोठे व्लॉग्स येतील, पॉडकास्ट येतील, भरपूर काय ना काय कॉन्टेंट येणार आहे आणि सगळं मराठीतून असणार आहे, हिंदी किंवा इंग्लिशमधून नसणार आहे. त्याच्यामुळे समजा जर तुम्हाला मला सपोर्ट करायचा असेल, हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेबीचे सुद्धा अजून व्हिडिओज येतील फ्युचरमध्ये, ते जर तुम्हाला आवडत असेल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय. सबस्क्राईब नक्की करा.